विधान परिषदेमध्ये जाऊयात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतात. त्यामध्ये एवढे बंद पडलेले प्रकल्प, एवढ्या प्रकल्पांना चालना आम्ही दिली, ते प्रकल्प सुरू झाले. मग ते समृद्धी महामार्ग असेल, अटल सेतू असेल, कोस्टल असेल, असे अनेक प्रकल्प मुंबईतले असतील, नाशिक मधले असतील, पुण्यातले असतील, ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प सुरू होते आणि त्या ठिकाणी प्रकल्पांना स्थगिती दिली होती, ती सगळी स्थगिती उठवून आम्ही त्याला चालना दिली. विविध योजनांना आम्ही चालना दिली आणि त्याची पोचपावती जनतेने आम्हाला या निवडणुकीमध्ये दिलेली आहे. आम्हाला कमी कार्यकाळ मिळाला, पण आमचं काम विक्रमी झालं. हे तुम्ही देखील अंबादासजी मनातून तर मान्य करता, कारण एवढ्या फास्ट निर्णय, एवढ्या कल्याणकारी योजना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी न घेतलेले निर्णय आम्ही घेतले. आणि म्हणून मगाशी म्हणालो खडसे साहेब की 2.5 वर्षाचं, 5 वर्षाचं, 10 वर्षाचं काम आम्ही 2.5 वर्षात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तर 5 वर्ष आहेत आणि म्हणून आणखी बरीच कामं करायची आहेत. विरोधी पक्षनेते आमचे मित्र आहेत. अंबादासजी, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपण प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी आकडेवारी आपण सांगितली. आताची आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातली आकडेवारी माझ्याकडेही आहे, पण सांगायची असेल तर माझ्याकडे आहे. आणि यामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केला होता, राज्यातील कायदा सुव्यवस्था गंभीर आहे, यामध्ये गुन्ह्याच्या संख्येनुसार आपला 2रा नंबर आहे. पण मी आपल्या माहितीसाठी सांगतो, दर 1 लाख लोकसंख्येच्या मागे क्राईम रेट 297.5 आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याचा देशात 8वा क्रमांक लागतो. आपण एकूण गुन्हे दाखल झाले त्या संख्येनुसार आपण 2रा नंबर काढलेला आहे. माझ्याकडे पूर्ण डिटेल आहे आणि यामध्ये संपूर्णपणे या गृह विभागाची माहिती या ठिकाणी आहे, पण मी त्या डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही. महाविकास आघाडीचे गृहमंत्री होते, वसुली प्रकरणात त्यांना जेलमध्ये जावं लागलं. पोलिसांनी उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब लावणं, बॉम्ब पेरण्याचं काम केलं. कशा उद्योग येतील? आणि म्हणून साधूची हत्या झाली तरी आपलं सरकार बघायच्या भूमिकेमध्ये होतं. बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचं उदात्तीकरण देखील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झालं. मी आणखी जास्ती काय उदाहरणं देऊ इच्छित नाही आणि सभागृहाचा वेळ घेऊ इच्छित नाही. आणि म्हणून तीच मंडळी आता कायदा सुव्यवस्थेच्या नावाने गळा काढतायत. महाविकास आघाडी सत्तेत असताना पोलीस यंत्रणेचा बेसुमार गैरवापर केला गेला. मी यापूर्वी देखील सांगितलं. आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना देखील खोट्या केसमध्ये अडकवण्याचं षडयंत्र काय केलं. त्याच्यामध्ये अनेक मंत्री होते, त्यांचेही नंबर होते आणि याचा पुरावा पेन ड्राईव्ह परवा दाखवला. प्रवीण दरेकर यांनी पेन ड्राईव्हद्वारे 2रा बॉम्ब देखील टाकला. देवेंद्रजी आणि हा एकनाथ शिंदे यांना अडकवण्यासाठी अंबादासजी पुराव्यानिशी माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये बोलणं आहे, स्टेटमेंट आहे, DCP लेवलचा अधिकारी आहे. सगळं केलं. पोलीस यंत्रणा त्यावेळच्या सरकारच्या प्रमुख मंडळींनी या ठिकाणी कसा दुरुपयोग केला, कशी त्याचा गैरवापर केला आणि कशी कारस्थानं केली, हे देखील आपण ते बोलू शकत नाही, कबूल करू शकत नाही. वस्तुस्थिती मला माहीत आहे, मी त्या सरकारमध्ये होतो. आणि म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडताना आम्ही वारंवार जी गोष्ट सांगत होतो ती पुराव्यानिशी आता बाहेर पडलेली आहे. हे चांगली गोष्ट नाही आहे, हे दुर्दैव आहे. त्यामुळे कायदा आणि सुरक्षेवर बोलण्याचा नैतिक अधिकार किती आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल काही प्रश्न असतील तर त्यावर गांभीर्याने चर्चा व्हायला हवी होती, परंतु आरोप प्रत्यारोप यामध्ये आपण गेलो आणि खरे हकीकत आणि खरे प्रश्न बाजूला राहिले हे देखील मान्य केलं पाहिजे. परभणी असो, बीड असो, कल्याण असो, हे न्यायाचं राज्य आहे. इथं न्यायच होईल. त्या बाबतीमध्ये देखील
मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर खालच्या सभागृहामध्ये उत्तर दिले, मला वाटतं इथेही दिले, आणि म्हणून त्याची देखील माझ्याकडे डिटेल आहे सगळी. पार्श्वभूमी काय, कारवाई काय, SP ला बदली केलं, अनेक पोलिसांना निलंबित केलं, SIT लावली, न्यायालयीन चौकशी लावली आहे, आणि गुन्हेगार जे आहेत या गुन्हेगारांना, गुंडांना दयामयात कुठल्या परिस्थितीमध्ये दाखवली जाणार नाही. कारण या तो किती मोठा असेल, कुणाशी लागेबंदी असतील, कुणाच्याही जवळचा असेल तरी सुद्धा त्या गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांना शासन करणारं हे सरकार आहे. त्यामुळे मी सुद्धा त्यावेळेस महाआघाडी सरकारमध्ये होतो, मंत्री होतो. अंबादासजी, आपण म्हणालात मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी आहे. अरे जिथं मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवायचं कारस्थान होतं चालू आणि जेलमध्ये टाकण्याचा डाव शिजत होता, तिथे कसली आहे आली सामूहिक जबाबदारी? हा देखील विचार करण्याचा. बाकी मी आणखी त्याच्यात खोलात जात नाही, तेवढा वेळ मी आपला घेणार नाही. तिकडे कसा कारभार चालत होता हे मी जवळून पाहिलेला आहे. अंबादास, आपल्यालाही त्याची कल्पना आहे, पण आपल्याला बोलता येत नाही, बोलणार नाही, ही देखील वस्तुस्थिती. आपली आपली जबाबदारी आहे, आणि म्हणून नाही त्याचा आपला माणूस चांगला आहे. पूर्वी तुम लढो मैं कपडे संभालतो अशी पद्धत होती. आता अंबादास, तुम लढो मैं बुके देके घर जाता हूं, अशी परिस्थिती आहे. गेला आठवडाभर धामधुमीत गेला, विरोधकांचं आतून कीर्तन, बाहेरून तमाशा, असं चित्र पाहिलं. तुम्ही व्यक्तिशः कोणी घेऊ नका हे मी सांगतो, कारण खाली सभागृहात देखील मी आहे. त्यामुळे आपण जे मी बोलतोय ते व्यक्तिशः कोणीही आपल्यावर घेण्याची आवश्यकता नाही. काही जणांना मगाशी म्हटलं मी, सभागृहात बोलण्यापेक्षा मीडियाचे कॅमेरे जास्त सभापती महोदय प्यारे आहेत, त्याला आपण काय करणार? आणि म्हणून सभागृह चर्चेसाठी आहे, सभागृह लोकांना न्याय देण्यासाठी आहे. हे विधानसभेचं अधिवेशन विदर्भातलं आहे, आणि म्हणून विदर्भातल्या देखील जनभावना लक्षात घेऊन आपण सभागृहामध्ये त्याच्या प्रश्नाला, चर्चेचा वापर करायला पाहिजे होता. परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेचा आवार म्हणजे मनोरंजनाचा कट्टा नाही आहे, आणि म्हणून हे पवित्र सभागृह आहे. आणि म्हणून माझी अशी सगळ्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी कशाला आलोय, कुणासाठी आलोय, कुणी आपल्याला पाठवलंय, जबाबदारी कुणाची आहे? सर्व या जनतेने आपल्याला प्रत्येकाला पाठवून निवडून पाठवलंय. 3-3, 4-4, 5-5 लाख मतदार संघातून आपण निवडून आलेलो आहे, आणि म्हणून आपण प्रत्येकाने गांभीर्याने घेतलं पाहिजे, आणि हा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे की सरकार तर आहे, विरोधी पक्ष देखील, सर्व आमदार देखील जनतेशी ज्यांची नाळ जुळलेली आहे अशा प्रकारचे लोक आहेत, आणि असा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे. खरं म्हणजे डिसेंबरमध्ये थोडी थंडी पडली होती, आता थोडी कमी झाली आहे. पण नागपूरमध्ये लंडन सारखं वातावरण असतं, आणि काही जणांना वाटतं तशा प्रकारची आनंद आणि पर्यटनासाठी येतात, आणि कोणी लोक पर्यटन करून निघून जातात. त्यांना लोकांच्या प्रश्नाशी काही सोयरसूचक बिलकुल राहिलेलं नाही, आणि हे त्यांच्या वागणुकीतून या ठिकाणी समोर आलेलं आहे. बघा, चांगली, म्हणजे मी असं काय वाईट बोलत नाही, चांगलंच बोलतोय. आणि त्यामुळे मगाशी बोलताना देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा उल्लेख केला. आपण काल आमचे सरकार आया बहिणींवर, मुली बाळींवरचा अत्याचार खपवून घेणारं सरकार नाही आहे. माय भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी आमचीच आहे. जसं लाडकी बहीण योजना आम्ही केली, तसं सुरक्षित बहीण योजना देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि म्हणून आज प्रामाणिकपणे त्यांची जबाबदारी, त्यांची सुरक्षा राखण्याचं, त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील आमच्यासारख्या लाडक्या भावांची आहे, हे देखील मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो. बदलापूरच्या घटनेचा विषय निघाला. काय झालं बदलापूरचं? या ठिकाणी आरोपीला लगेच अटक केली, त्याने पोलिसांवर हल्ला केला. पोलिसाची पिस्तूल काय शोभेची काय खेळणं आहे का?
आणि त्या प्रसंगी वेळ प्रसंगी ती हातात घ्यावी लागते. आणि छोट्या बच्चूवर अन्याय अत्याचार ज्या नराधमानं केला, त्याच्या स्वतःच्या दुसऱ्या तिसऱ्या बायकोनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली, स्टेटमेंट दिलं की हा माणूस ना हैवान आहे. अशा प्रकारच्या नराधमाने हा अत्याचार केल्यानंतर जेव्हा अगोदर काही लोक रेल्वे बंद करून ट्रॅक मध्ये येऊन 8 तास 10 तास रेल्वे बंद केली, पाळी पाळीने लोक तिथे जात होती, गट्ट्या गट्ट्याने लोक जात होती आणि तिथे म्हणत होती त्याला आणा आम्ही फाशी देतो, त्याला आणा आम्ही फाशी देतो. आणि पोलिसांनी जेव्हा त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, 2 लोक पोलीस जखमी झाले, त्यावेळेस पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याला ढगात पाठवलं. आणि चिमुरडीशी अत्याचार अन्याय बलात्कार करणाऱ्याला थेट आमच्या राज्यामध्ये ढगातच जावं लागेल.